हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओची जी सुरुवात आहे तर ती किचन पासूनच झालेली आहे। तर आज माझा थोडासा बघा घसा बसलेला आहे तर त्याच्यामुळे प्लीज थोडंसं समजून घ्या। आता व्हिडिओ शेअर करताना तुम्हाला माझा आवाज जो आहे तो थोडासा बदललेला सुद्धा येऊ शकतो। तर आता इथे सकाळी जीविकाला स्कूलमध्ये पाठवलं आणि त्यानंतर मग आता आमच्यासाठी इथे मटकीची भाजी जी आहे तर ती बनवायला घेतली, कारण की तिला मटकीची भाजी आवडत नाही म्हणून तिच्यासाठी मग दुसरी भाजी जी आहे ती बनवली। आणि त्यानंतर मग म्हटलं आमच्यासाठी जी आहे तर ती इथे मटकी थोडीशी शिल्लक होती म्हणून म्हटलं चला मटकी जी आहे तर ती बनवून घेऊयात। तर आता क्लिनिंग सुद्धा मला करायची होती। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की मी हॉलची जी क्लिनिंग आहे तर ती केलेली होती आणि यावेळेस मग म्हटलं की बेडरूमची जी क्लिनिंग आहे तर ती आवरून घेऊयात, म्हणजे रोज थोडं थोडं जे आहे तर ती आपली क्लिनिंग करून झाली तर मग आपलं पूर्ण घर जे आहे तर ते क्लीन होऊन जाईल। आणि एकाच दिवशी सगळ्या कामाचा लोड घ्यायचा म्हटलं तर सगळी कामं जी आहेत तर ती एकाच दिवशी काही होत नाहीत, म्हणून म्हटलं आपलं निवांत थोडं थोडं का होईना काम जे आहे ते आपण आवरून घेऊयात। तर आता इथे थोडंसं रात्रीचं जे वरण आहे ना तर ते शिल्लक होतं म्हणून मग इथे त्याला मी मसाल्याची जी फोडणी असते मिरची पावडरची तर ती दिलेली आहे आणि थोडासा सांबर मसाला जो आहे तर तो यामध्ये मी ॲड केलेला आहे। आणि असं वरण जे आहे ना तर ते खायला खूप छान लागतं, म्हणजे सांबरची जी टेस्ट असते ना तर तीच यामध्ये येते आणि आमच्या इथे सगळ्यांनाच आवडतं, म्हणून मग म्हटलं चला आज जे आहे तर ते असंच वरण आपण बनवूयात। आणि आता म्हटलं बेडरूमची क्लिनिंग करायची आहे तर मग म्हटलं चला लवकर स्वयंपाक जो आहे तो सुद्धा आवरून घेऊयात, कारण की एकदा क्लिनिंग करायला घेतली तर कधी दुपार होते काही समजतच नाही। त्याच्यामुळे मग सगळा पहिल्यांदा जो स्वयंपाक आहे तर तो आवरून घेणार आहे। आणि मग म्हटलं आज क्लिनिंग झाली की दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं बाहेर फिरायला, तर मग म्हटलं बाहेर जर जायचं म्हटलं तर आपला पूर्ण दिवस जो आहे तर तो तिथेच जातो, त्याच्यामुळे मग म्हटलं आधी बेडरूम जो आहे तो क्लीन करून घेऊयात आणि मग तिकडून आल्यानंतर जी काही किचनची क्लिनिंग आहे किंवा जी राहिलेली क्लिनिंग आहे तर मग म्हटलं ती आवरून घेता येईल, म्हणून मग म्हटलं की आजच्या दिवशी जे आहे तर ते बेडरूमची जेवढी काही क्लिनिंग असेल ना तर ती आपण करून घेऊयात, जेणेकरून मग आल्यानंतर कामाचं जास्त टेन्शन जे आहे तर ते राहत नाही। तर आता मी कुठे जाणार आहे तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे ते समजेलच। आता जरी मी फुल व्हिडिओ जो आहे तरी मला नाही जमला शूट करायला तरी सुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये जे आहे तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। आणि बाहेर गेल्यानंतर असं पहिल्यांदा सगळं जे आहे तर ते मी व्यवस्थित शूट करणार आहे, कारण की बाहेर गेल्यानंतर थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट करायचं म्हटलं तर ते थोडंसं मलाच अनकम्फर्टेबल होत होतं, त्याच्यामुळे मग मी कधी ते असं व्यवस्थित प्रॉपर शूटच नव्हतं केलं। पण आता यावेळेस म्हटलं की आपण लॉंग व्हिडिओ जरी आपल्याला नाही जमला तरी सुद्धा आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये का होईना तुमच्यासोबत सगळं शेअर करायचं, जेणेकरून मग मला सुद्धा थोडासा कॉन्फिडन्स जो आहे तर तो येईल। तर आता पुढे तुम्हाला ते समजेलच, तर त्याआधी ते भांडी वगैरे जी आहेत तर म्हटलं ती आधी क्लीन करून घेऊयात। एकदम सगळी कामं जी आहेत ती आवरून झाली तर मग क्लिनिंग करायला मग आपल्याला निवांत टाईम जो आहे तो भेटतो। आणि आता आज म्हटलं पूर्ण बेडरूम जो आहे तो आपण व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा, जेणेकरून मग आपल्याला पुन्हा पुन्हा क्लिनिंग जी आहे तर ती करावी लागणार नाही। आणि कबड वगैरे जे आहेत तर ते मी ऑर्गनाईज नंतर करणार आहे, कारण की मी थोडेसे ऑनलाईन प्रोडक्ट जे आहेत तर ते सुद्धा मागवलेले आहेत। तर आता त्याच्यातलं एक प्रोडक्ट जे आहे तर ते मला रिसीव्ह झालेलं आहे, ते पुढे मी तुम्हाला दाखवेलच, पण अजून एक दोन प्रोडक्ट जे आहेत तर ते काही मला रिसीव्ह झालेले नव्हते, म्हणून मग म्हटलं की नंतर सगळं कबड जे आहे ते आपण ऑर्गनाईज करूयात। तोपर्यंत आधी म्हटलं साफसफाई जी आहे ती करून घेऊयात, कारण की आता गणपती सुद्धा येणार आहेत आणि गणपती यायची म्हटलं की पहिली आपल्या घरातली क्लिनिंग जी आहे ती आपल्याला करून घ्यावी लागते। तर मग म्हटलं सगळी नाही जमली तरी निदान थोडीफार क्लिनिंग जी आहे तर ती आपण आवरून तर घेतलीच पाहिजे। तर आता इथे किचनमधलं सगळं जेवढं काम होतं ना तेवढं सगळं आधी संपून घेतलं, हॉलमधली जेवढी क्लिनिंग होती ती सुद्धा आवरून घेतली आणि मग म्हटलं एकदा निवांत बेडरूम जो आहे तो क्लीन करायला घेऊयात, जेणेकरून मग सतत आपल्याला बाहेर जावं लागत नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी। तर आता इथे सगळ्या जाळ्या वगैरे ज्या आहेत ना तर त्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता भिंतींवरती सुद्धा थोडीशी धूळ जी आहे तर ती बसलेलीच असते, तर मग म्हटलं चला भिंती वगैरे सुद्धा व्यवस्थित अशा झटकून घेऊयात। आणि मग नंतर सगळ्यात शेवटी जो मॉप असतो तर मग म्हटलं त्यांनी ते पुसून वगैरे घेऊयात, कारण की आदल्या व्हिडिओमध्येच तुम्ही पाहिलेलं असेल की मी हाताने जे आहेत ना तर त्या भिंती वगैरे सगळ्या क्लीन करत होते आणि त्याच्यामुळे काय झालं दुसऱ्या दिवशी हात
जो आहे ना माझं ते खूपच दुखायला लागलेले होते. आता क्लिनिंग करताना तर बघा आपल्याला काही एवढं असं फारसं वाटत नाही, पण क्लिनिंग केल्यानंतर ना मग दुसऱ्या दिवशी जे आहेत ना तर मी ते खूपच दमायला होतं. म्हणून मग मी असं ठरवलेलं होतं की मॉपने जे आहे ते आपण सगळं जे आहे तर ते क्लीन करून घेऊयात. तर आता इथे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडीशी क्लॅरिटी सुद्धा कमी दिसेल, कारण की या रूममध्ये फक्त एकच बल्ब जो आहे तर तो आहे, तर त्याच्यामुळे एवढं क्लिअर तुम्हाला काही दिसणार नाही. आणि आता सगळ्या जाळ्या वगैरे म्हटलं आधी काढून घेऊयात. आता कबड वगैरे जे आहे तर ते मी काही पुढे ओढून त्याच्या मागचं सुद्धा काही क्लीन करणार नव्हते, कारण की आता एकटीला एवढं सगळं करायचं म्हटलं तर ते काही शक्य नाही. त्याच्यासाठी 2-3 माणसं जी आहेत तर ती लागतात आणि पूर्ण मग म्हटलं कबड रिकामं करायचं पुन्हा, तर मला ते सेट करायचंच आहे. म्हणून मग म्हटलं चला फक्त आपलं वरचं वगैरे जे काही असेल तर मग म्हटलं ते क्लीन करून घेऊयात. आणि मग इथे कबडवरती जेवढं काही सामान होतं ना तर ते सगळं मी खाली काढून घेतलेलं होतं. म्हटलं जे काही न लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या आपण डिस्कार्ड करून टाकाव्यात, किंवा जे आपल्या उपयोगाचं नाहीये किंवा जे आपल्याला लागत नाहीये अशा गोष्टी सुद्धा आपल्या घरामध्ये बघा बरेचदा आपल्याला दिसून येतात. पण काय होतं आपल्याकडे वेळ सुद्धा नसतो आणि कधी कधी लक्षात आलं तरी सुद्धा आपल्या म्हणजे लक्षात राहत नाही की हे जे आहे ते आपल्याला डिस्कार्ड करायचं आहे, असं बऱ्याचदा होतं. आणि आपण काही कामांमध्ये गुंतलो तर मग या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत तशाच राहून जातात. तर मग म्हटलं चला आज वेळ आहे तर मग हे सगळं आपण क्लीन करून घेऊयात. आणि डीप क्लिनिंगचा बघा असा सुद्धा एक फायदा आपल्याला होतो गृहिणींना स्पेशली, की आपल्याला घरामध्ये ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत ना तर त्या आपल्याला याच वेळेस डिस्कार्ड करता येतात. म्हणजे आपल्याला माहिती असतं की कोणती गोष्ट आपल्या घरात लागतीये किंवा नाही लागते, तर मग आपण त्यावेळेस काय करतो त्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या डिस्कार्ड करायला सुरुवात करतो. जेणेकरून काय होतं घरातील जो पसारा आहे तो सुद्धा कमी होतो आणि उगाचच न लागणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्या घरामध्ये राहत नाहीत. आणि मेन म्हणजे घराची पूर्ण डीप क्लिनिंग जी आहे ना तर ती सुद्धा होऊन जाते. तर आता यावरच्या ज्या बॅग्स आहेत ना मोठ्या तर त्या आम्ही ट्रॅव्हलिंग करण्यासाठी लागतात म्हणूनच त्या घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे मग मी त्या इथे कबडवरती ज्या आहे ना तर त्याच ठेवत असते. आणि त्यामध्ये भरपूर असं सामान सुद्धा मी ठेवलेलं आहे. म्हणजे माझ्या लग्नातल्या साड्या वगैरे ज्या आहेत, शालू म्हणा किंवा हळदीची साडी म्हणा किंवा आपलं जे काही लग्नामध्ये आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी याचमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि कधी कधी मग बाहेर काढल्यानंतर असं सुद्धा वाटतं की आता काय करायचं या गोष्टींचं, पण शेवटी आपल्या आठवणी असतात त्या गोष्टींसोबत. लग्नातील साड्या असतात, शालू असतात किंवा इतरही बऱ्याचशा गोष्टी असतात, ओढणी वगैरे असते शालूवरती घ्यायची. आता त्यावेळेस प्रथा होते, आता नाहीये. आता सगळेजण जे आहेत ते नऊवारीमध्येच फेरे जे आहेत तर ते घेतात आणि त्यानंतर डायरेक्ट मग रिसेप्शन जे आहे त्याच्यासाठी घागरा वगैरे घेतात. आता माझ्याकडे सुद्धा 2 घागरे आहेत, म्हणजे माझ्या भावाच्या लग्नासाठी मी घेतलेले होते, तर ते सुद्धा मी याचमध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून मग ते खराब होणार नाहीत. व्यवस्थित असे बॅगमध्ये पॅक करून ठेवलेले आहेत. तर मग म्हटलं आता ते पुन्हा खाली काढा, परत ते वरती ठेवा. मग त्याच्यामुळे मग म्हटलं राहू देत, फक्त मी इथे थोडंसं झटकून वगैरे घेतलं. जेवढ्या काही जाळ्या वगैरे होत्या झालेल्या त्या सगळ्या काढल्या. आता नेहमी तर माझी क्लिनिंग असतेच, पण बघा बरेचदा सुद्धा आपण क्लिनिंग केली ना तरी सुद्धा डीप क्लिनिंग करताना आपल्याला बराचसा पसारा किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या दिसतात आणि आपल्यालाच प्रश्न पडतो की आपण एवढी रोज क्लिनिंग करतो तरी सुद्धा एवढी धूळ जी आहे ना तर ती येते कुठून. आणि या रूमची जी खिडकी आहे ना बघा तर मी कधीच ओपन करत नाही, कारण की पाल वगैरे आतमध्ये येण्याची मला भीती वाटते. त्याच्यामुळे या रूमची जी खिडकी असते ना तर ती सतत बंदच असते. आणि मग हॉलमधले किंवा साईडला जो दुसरा बेडरूम आहे त्याची खिडकी वगैरे जी आहे तर ती मी ओपन करते, पण इकडची रूमची खिडकी जी असते तर ती कायमच बंद असते. पण तरी सुद्धा बघा इथे एवढ्या टेबलवरती धूळ बसलेली असते ना की रोज जरी ते क्लिनिंग केलं ना तरी सुद्धा त्याच्यावरती धूळ जी आहे ना तर ती पुन्हा आहे तशीच होते. आता तिथलं सगळं कपाटावरचं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग आता इथे कम्प्युटरच्या टेबलचा हा जो ड्रॉवर होता तर मग म्हटलं हा सुद्धा आवरून घेऊयात. त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की ज्या न लागणाऱ्या आहेत आणि आपण त्या कितीही फेकून दिल्या ना तरी सुद्धा बघा काही ना काही पुन्हा त्या जागेवरती येतं आणि ती जागा पुन्हा भरून निघते. आणि आपलं काम हे असं चालू राहतं, सतत क्लिनिंग करणं, साफसफाई करणं, दिवस आपला यामध्ये जातो. आणि आपल्याला काही बघा आराम करायला मात्र वेळच नसतो. सतत काही ना काहीतरी आपल्या घरातली कामं असतातच चालू. म्हणजे आधी हॉल साफ केला की बेडरूम साफ करायचा, बेडरूम क्लीन केला की किचन, आणि किचन नंतर पुन्हा हॉल. म्हणजे दिवसभर आपलं हे जे रुटीन असतं तर ते घड्याळाच्या चक्रासारखंच घरामध्ये फिरत असतं. हे काम झालं की ते काम, ते काम झालं की ते काम, असं प्रत्येकीचं चालू असतं. तर आता इथे या ड्रॉवरमध्ये आहेत ना खूपच वायरी वगैरे ज्या आहेत ना, वायरी म्हणजे आपल्या चार्जरच्या कॉर्ड वगैरे ज्या असतात ना तर त्याच होत्या. आणि मग म्हटलं आता ज्या न लागणाऱ्या आहेत किंवा ज्या खराब झालेल्या आहेत तर म्हटलं त्या साईडला काढून ठेवाव्यात. आणि हेडफोन सुद्धा होते 2-3 जे की खराब झालेले होते आणि सगळं एकत्रच असं गुंतून झालेलं होतं, त्याचा खूपच गुंतलेलं होतं सगळं एकमेकांमध्ये. मग ते सुद्धा व्यवस्थित असं मी वेगवेगळं करून घेतलं आणि जेवढ्या गोष्टी लागत आहेत तर तेवढ्याच या ड्रॉवरमध्ये ठेवल्या. आता हे किती जरी क्लीन केलं ना बघा तरी सुद्धा ते 1 ते 2 दिवसच व्यवस्थित दिसतं
आणि पुन्हा तिसऱ्या दिवसापासून जे जसं आहे ते पुन्हा तसंच होतं. पण आपल्याला मात्र बघा पर्याय नसतो, शेवटी क्लिनिंग करणं हा एकच ऑप्शन आपल्याकडे असतो. त्याच्यामुळे कितीही काही झालं तरी शेवटी सगळं आपल्यालाच करावं लागतं. तर आता इथे या ज्या पिंक कलरच्या बघा तुम्हाला बॅग्स दिसत आहेत ना टेबलवरती, तर याच बॅग ज्या आहेत तर त्या मी ऑनलाईन मागवलेल्या होत्या आणि या 2 ज्या आहेत तर त्या एक्स्ट्राच्या माझ्याकडे होत्या. आता हा 12चा सेट आहे साडी कव्हरचा. तर आता हाच मला रिसीव झालेला होता आणि एक प्रोडक्ट जे आहे तर ते मी अजून मागवलेलं आहे. आता ते जेव्हा येईल तेव्हा मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि मग पहिल्यांदाच मी अशा गोष्टींनी जे आहेत ना तर ते माझं कबड वगैरे जे आहे तर ते ऑर्गनाईज करणार आहे. तर आता जेव्हा ते मला रिसीव होईल त्यावेळेस मी पूर्ण व्लॉग जो आहे तो तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन. तर आता इथे जे काही आपलं मेकअपचं प्रोडक्ट वगैरे असतं किंवा डेलीमध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात तर ते सगळ्या मी याच ड्रॉवरमध्ये ठेवत असते. तर ते सुद्धा म्हटलं आता क्लीन करून घेऊयात, कारण की याच्यामध्ये सुद्धा ना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या न लागणाऱ्या होत्या. आणि आपलं कसं होतं बघा, आपण एखादी गोष्ट घेतली की लगेचच आपण ती कुठे ना कुठेतरी ड्रॉवरमध्ये ठेवून देत असतो आणि मग ते ठेवत 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 एक दिवस पूर्ण तो कप्पा जो आहे तो फुल भरून जातो आणि आपल्याला असं वाटतं की अरे या गोष्टी तर खरंच न लागणाऱ्या आहेत तरी सुद्धा आपण ठेवलेल्या आहेत. आणि माझं कसं असतं की मी दररोजची जरी मी क्लिनिंग करायला घेतली ना तरी सुद्धा मी काय करते, जे काही मला न लागणार आहे ना तर ते मी लगेच साईडला काढून ठेवत असते. पण तरी सुद्धा बघा बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या शेवटी न लागणाऱ्या राहूनच जातात. आणि मग असं क्लिनिंग वगैरे करायला घेतली की मग मला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या सापडत राहतात. मग कधी कधी असा प्रश्न पडतो की जर आपण खरंच क्लिनिंग नाही केली तर मग घराची अवस्था काय होईल, हाच प्रश्न कधी कधी पडतो. तर आता इथे ज्यावेळेस मी हा मॉप घेतलेला होता ना ऑनलाईन, तर त्यावेळेस याच्यासोबत मला 2 जे आहेत तर ते असे त्याचे जे स्पंज असतात खालचे क्लीन करायचे तर ते भेटलेले होते. तर मग आता एक जो आहे तर तो मी तसाच ठेवून दिलेला होता. म्हटलं कधी म्हणजे वॉल वगैरे क्लीन करायच्या असतील किंवा आपली भिंती वगैरे क्लीन करायच्या असतील तर त्यावेळेस त्या मग आपल्या उपयोगात येतील, म्हणून एकच जो आहे तो मी ठेवून दिलेला होता आणि दुसरा मी वापरण्यासाठी यूज केलेला होता. तर आता हा जो मी न यूज केलेला होता ना तर तो मला वरती सापडलेला होता कबड क्लीन करताना. तर मग मी तो लगेचच साईडला काढून ठेवला, कारण की आदल्या दिवशीच मी हॉलची जी साफसफाई आहे ना तर ती केलेली होती आणि त्याच्यामुळे तर माझे हात खूपच दुखायला लागलेले होते. म्हणून मग म्हटलं की आता यावेळेस आपण मॉपने जे आहे तर ते क्लीन करून घेऊयात, जेणेकरून मग सगळंच क्लीन होईल. आणि एकदम वरतीपर्यंत भिंती क्लीन करायच्या म्हटलं ना तर आपले हात काही इथपर्यंत जात नाहीत. त्याच्यामुळे मग याच्या साहाय्याने सगळी क्लिनिंग जी आहे ना तर ती अगदी पटकन होऊन जाते. आणि खरंच मॉपने म्हणजे ना अगदी 2 ते 3 मिनिटातच सगळ्या भिंती ज्या आहेत ना तर त्या माझ्या क्लीन करून झालेल्या होत्या आणि माझ्या वेळेची सुद्धा खूप बचत झालेली होती. तसं जर मी हाताने सगळं क्लीन करायचं म्हटलं ना तर ते मला अर्धा ते पाऊण तास सहज गेला असता. पण मॉपने ते काम माझं 2 ते 3 मिनिटातच झालं. म्हणजे क्लिनिंग जी आहे ती खूपच पटकन झाली आणि जेवढी काही भिंतीवर धूळ वगैरे होती ना तर ती सगळी खूप पटकनच निघून गेली. त्याच्यामुळे मग माझं काम जे आहे ना तर ते खूप पटकन झालं आणि मला सुद्धा छान वाटलं की काम जे आहे ते आपलं पटकन झालं आणि खूप चांगल्या पद्धतीने झालं. तर आता इथे मग सगळी भिंती वगैरे ज्या आहेत तर त्या मी एक सोबतच सगळ्या क्लीन करून घेणार आहे आणि आपलं काम जे आहे तर ते सोपं झालं तर मग आपल्याला काम करायला अजूनच आनंद होतो. आणि आता सगळ्यांच्या घरी क्लिनिंग चालू असेल माझ्या मते, कारण की आता गणपती येणार आहेत म्हटल्यावरती सगळ्यांच्या घरी अशीच परिस्थिती असते क्लिनिंग वगैरे करायची. तर आता जसं मला होईल तशा पद्धतीने क्लिनिंग जी आहे तर ती मी करून घेणार आहे आणि रोज एक एक रूम जी आहे तर तीच मी क्लीन करून घेणार आहे. सगळंच एकदम जे आहे तर ते काही मी क्लीन करायला घेत नाही, कारण की कसं सगळाच लोड जर आपण कामाचा एकदम घेतला ना तर एक तर काम सुद्धा म्हणजे खूपच होऊन जातं आणि शेवटी दुसऱ्या दिवशी मग आपली तब्येत सुद्धा खराब होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्या तब्येतीला सांभाळून जसं आपल्याला होईल तसं आपण काम केलं पाहिजेत असं निदान मला तरी वाटतं. सगळंच एका दिवशी कामाचा लोड काढायचा आणि दुसऱ्या दिवशी आजारी पडण्यापेक्षा मग शेवटी थोडं थोडं होईल तसं आपण क्लिनिंग जी आहे तर ती करून घेतली पाहिजे. आणि आता तुम्ही समोर बघू शकता भिंत जी आहे ना तर ती खूप खरंच चांगल्या पद्धतीने क्लीन झालेली होती आणि पूर्ण रूम जो आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने क्लीन करून घेतलेला होता. त्याच्यामुळे मला सुद्धा खूप छान वाटलं की चला आपलं काम जे आहे तर ते आज यावेळेस पटकन झालं. आणि मग म्हटलं दरवाजे वगैरे जे आहेत तर ते सुद्धा आपण क्लीन करून घेऊयात, कारण की दरवाजावरती सुद्धा कसं लहान मुलं घरामध्ये असली की सतत त्यांचं काही ना काहीतरी चालू असतं आणि मग सतत दरवाजावरती लहान मुलांसोबतच मोठ्यांचे सुद्धा हाताचे जे ठसे असतात तर ते सुद्धा दरवाजावरती आपल्याला लागलेले दिसतात. तर मग म्हटलं चला दरवाजा क्लीन होतोय का ते आपण पाहूयात, नाहीतर मग लिक्विडने क्लीन करूयात. पण या पोछामुळे
दरवाजा जो आहे ना तो सुद्धा खूप छान पद्धतीने असा क्लीन झाला। आता सगळी क्लिनिंग बघा माझी घरातली करून झालेली होती आणि सगळ्यात शेवटी मग बेडशीट जी आहे तर ती मी चेंज करायला घेतली, कारण की म्हटलं आधी जर बेडशीट चेंज केली तर सगळीकडे धूळ जी आहे ना तर तीच पसरून जाईल आणि मग पुन्हा बेडशीट जी आहे तर ती खराब होईल। त्याच्यामुळे मग मी म्हटलं सगळ्यात शेवटी जे आहे तर ते आपण बेडशीट चेंज करूयात। आणि फॅन वगैरे सुद्धा मी क्लीन करून घेतलेला होता, त्याच्यामुळे मग म्हटलं काही जरी धूळ वगैरे पडली तरी बेडशीटवरती पडेल आणि मग ती खराब नाही होणार, ती वॉश करायला टाकता येईल। म्हणून मग आधी ती जी बेडशीट होती ती तशीच ठेवली आणि त्यानंतर क्लिनिंग झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी ही जी बेडशीट आहे ना तर ती आता म्हटलं बेडवरती टाकून घेऊयात। आणि बघा आपण रूममध्ये फक्त बेडशीट जरी चेंज केली ना बेडवरची तरी सुद्धा आपल्या रूमचा जो लुक आहे ना तो पूर्ण चेंज होऊन जातो। थोडासा जरी आपण बदल घरामध्ये केला ना बघा तरी सुद्धा आपलं घर जे आहे ना तर ते आपल्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दिसायला सुरुवात होते। तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते। आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।